सर्वांच्या मोबाईलवरती भारत सरकारचा एक अचानक मेसेज आला आणि सगळ्यांचे मोबाईल जे आहे ते व्हायब्रेट झाले. त्यामुळे अनेकांच्या भीती मनामध्ये सुद्धा आलेली पाहायला मिळते. काही महिला आपल्यासोबत आहेत. तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज आला? हो आलेलं आहे. काय वाटलं तुम्हाला सुद्धा? म्हणजे वाचून भीती वाटली अशी का मी प्रत्येकाला विचारलं का तुझ्या मोबाईल आलं का तुझ्या मोबाईल आलं का प्रत्येक जण असं सांगायला मोबाईल म्हणजे असं काहीतरी भीती वाटली का कसला मेसेज आलाय. तुमच्या मोबाईलवरती मेसेज आला? हो काय वाटलं तुम्हाला? काय जाणवलं? वाटलं नाही असं म्हणजे पहिल्यांदाच असं मेसेज आला ना असं आम्हाला वाटलं का म्हणजे माझ्याच मोबाईलवर आलं की काय पण नाही सगळ्यांनी आम्ही प्रत्येकाला विचारलं की सगळ्यांच्या मोबाईल मग तुम्ही काय केलं मग ओके होतं मग आम्ही तिथे क्लिक केलं म्हटलं मी क्लिक केलं आणि ते कट करून टाकलं. भीती वाटली ना मनामध्ये का नेमकं काय झालं असं. मला भीती वाटली. हा भीती वाटली. सगळे विचारायला लागले कोणाच्या मोबाईल सगळ्यांच्या मोबाईलवर मेसेज आला मग सगळ्यांनी कट केलं. एकाच वेळी तो मेसेज आला? हा एकाच वेळेला चालू मेसेज. तुमच्या माझ्या पण आला काय मेसेज वाचला का तो? मेसेज वाचला ना भारत सरकारकडून मेसेज येतो. हो. घाबरलात तुम्ही? नाही घाबरली घाबरायचं काय आहे? पाहतोय आपण सगळ्या महिलांच्या आणि सगळ्यांच्याच मोबाईलवरती जे आहे तो मेसेज आला आणि सुरुवातीला जे आहे ते घाबरल्यासारखं वाटलं. हा जर मेसेज आपण पाहिला तर काय आहे तर भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केला आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. हा एक चाचणी संदेश आहे. भारत सरकार अशा प्रकारचा हा मेसेज आलेला आहे. सुरुवातीला इंग्लिश आणि तमिळमध्ये आला आणि नंतर पुन्हा एकदा इंग्लिश आणि मराठीमध्ये हा मेसेज आलेला होता. त्यामुळे सुरुवातीला एकाच वेळी सगळ्यांचे मोबाईल वाजल्यामुळे काहीसं भीतीचं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. कॅमेरामॅन अनिल संघारे सुरणे, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.